गुड मॉर्निंग पब्लिक, कसे आहात? तर आज माझा मूड आहे ना एकदम फ्रेश आहे. कारण तुम्ही पाहू शकता की फायनली आपल्या पुण्यामध्ये ना पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. आणि पुढे समोर पाऊस पडतोय आणि मस्त मी गरमागरम चपाती बनवलेली. कारण एवढं भारी वाटतंय ना पाऊस पडतोय तर. कारण काय ना, एवढे दिवस झाले, जून महिना निम्मा संपत आला तरी आपला पुण्याला काय पाऊस पडत नव्हता. तर आता सध्या ना पाऊस बघतोय ना तर एवढं भारी वाटतंय ना. तर खरंच एकदम मूड आहे ना फ्रेश झालेलं. सकाळी उठल्या उठल्या बघितलं ना तर पावसाचं हा हा काय वातावरण होतं. सकाळचं असं वातावरण पाहिलं ना की एकदम भारी वाटतं, प्रसन्न वाटतं की. आणि पूर्ण दिवस सुद्धा आहे ना एकदम भारी जातो. तर असो, आज मला बनवायचा माऊसाठी टिफिन, तर त्याचीच माझी तयारी चालू होती. पुढं समोर पाऊस पडतोय आणि इकडे माझी ना टिफिनची तयारी चालू होती. तर आज मी बनवली माऊसाठी मस्त गरमागरम चपाती आणि बेसन पोळी. एकदम शॉर्टकटमध्ये बनवलेलं आणि सोबतच मावचं सुद्धा आवडलं. ती छान अशी रेडी झालेली होती. आणि स्पेशल बाहेर आता पाऊस चालू आहे तर तिला म्हटलं रेनकोट घाल. आणि आमचा रेनकोट जरा सजून आहे त्यामुळं जरासं आहे ना इग्नोर करा. तर आणि भारती रात्री झोपतानीच आहे ना सोबत घेऊन झोपलेली होती रेनकोट. कारण रात्रीपासूनच आहे ना पाऊस थोडा थोडा येतोय. तर आणि सकाळी पण येत होता. तर मग मस्त आम्ही तयारी वगैरे केलेली, मस्त रेनकोट घातला. आणि मला आहे ना छत्री सापडत नव्हती. मग माझी मैत्रिणीची एक छत्री घेतली मी. तिला म्हटलं ते मी शाळेतून येईपर्यंत मग नंतर न तुला देते. मस्त आम्ही छान असे रेडी झालो आणि फायनली आम्ही निघालो शाळेसाठी. भारी वाटत होतं मला तर, असलं भारी वाटत होतं. आता असं वाटत होतं की चला कुठेतरी ना मस्त फिरायला जाऊयात पावसाचं. कारण मागच्या वेळेस ना आम्ही पावसाचं आहे ना फिरायला गेलो होतो कामशेतला. लोणावळ्याला जायचं होतं पण कामशेतला गेलो होतो. म्हणजे एवढं भारी वाटतं ना पावसाचं वातावरण. तर चला, आणि त्यासोबतच मावला पण सोडवायला जात होते ना, तर एकदम मस्त वाटत होतं. आणि रस्त्याला कोणी नव्हतं, मी दुसऱ्या साईडनेच गेले होते त्यामुळं जास्त कोणी गाड्यांचा वगैरे काही त्रास नव्हता, काही नाही. आणि एकदम माव तर एवढी खुश आहे ना रेनकोट घालून, म्हणजे तिला असं काहीतरी वेगळंच वाटतंय. आणि चला मग तिला मी शाळेत सोडलं, सगळं घरातलं आवरलं, सगळी कामं. तोपर्यंत लगेच आमच्या मॅडमचा पण टाईम झाला. 12:30ला तिला घ्यायला गेले, घेऊन आले. आणि मस्त मग तिचं आहे ना हातपाय धुतले फक्त, तिने फ्रेश झाली आणि लगेचच आहे ना जेवायला बसले. जेवण झालं आणि मग आम्ही ना घेत होतो आमचं होमवर्क. थोडंसं राहिलेलं होतं. आणि बरंच डोकं खाती बरं का माझी माऊ. तिला म्हटलं ना अगं हे काढ, तर त्याच्या दुपटी म्हणजे उलटच करत असते ती. कधीच सरळ काढत नाही. पण तरी पण तिला मी बी शिकवत होते पण ती डीच काढत होती. तिला आहे ना समजतच नव्हतं की काय काढायचं काय नाही ते. तिला मी किती प्रयत्न करत होते पण मॅडम आमची काय ऐकतच नव्हती. थोडा वेळ तर मला आहे ना असं बोर झालं होतं ना. तिला म्हटलं मग अगं असं नाही, असं काढ. एकदम असं काही समजत नव्हतं तिला, काहीच. आणि तिला राग पण येत होता. तर अजिबातच ऐकत नव्हती. म्हटलं चल बाई ठीक आहे, दे आता तेवढं तरी बघ. आणि बघा आता ती डीच काढते परत. आणि तो डीचा आकार सुद्धा एकदम काय, ती मॅडम तिला कशी शिकवते ना माहिती नाही. आणि तिचा चेहरा बघा आता तुम्ही कसा आहे. तिला मी म्हणते अगं खोड खोड, हे नको. तर तिला खोडलं ना तरी सुद्धा तिला एवढा राग येतो ना बाई. म्हणजे तिने चुकीचं काढलं ना तरी पण अजिबात खोडायचं नाही, काही नाही. म्हणजे ती जसं काढन ना तसंच ते ठेवायचं. तर तुमच्या घरी सुद्धा लहान मुलं असतीलच ना, असे खोडकरपणा तर करत असतीलच ना. तर तुम्ही कसे अभ्यास घेताना मला जरा थोडं तरी ना आयडिया द्या. म्हणजे मी ना जरा माऊवरती सुद्धा आहे ना ती ट्रिक वापरेल. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमची मुलं सुद्धा ही अशी माझ्या माऊसारखी आहेत का. तर हा व्हिडिओ मी आता इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला आता मी ना हा ब्लॉग मी इथं एंड करते. कारण मला आधी ना हे माऊस आहे ना बी सुधरवायला पाहिजे. कारण बीचा ती डायरेक्ट डी करून टाकते आणि एचा तर काय वेगळंच करते. त्यामुळे ना मला आधी तिच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. आणि मग माझं व्हिडिओ आहे ना आता मी इथंच एंड करते. आता बाकी हा व्हिडिओ शॉर्ट होता पण छान होता. दिवसाची सुरुवात पण छान झाली, एंड पण छान झाला. तर भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट आपला ब्लॉग असणार आहे आता लवकरच वटपौर्णिमा येते. तर वटपौर्णिमेचा मस्त छान ब्लॉग येईल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कोणी केलं नसेल तर मावच्या चेहऱ्याकडे बघून सबस्क्राईब करा नक्की. तोपर्यंत बाय बाय, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.